आज मी इथे आगळीवेगळी चहा बनवलेली आहे, ती म्हणजे बिर्याणी चहा। ही प्यायसाठी रांगा लागतात। माझ्या मुलीची मैत्रीण दुबईला असते, त्यांनीही सांगितलं की तिथे बिर्याणी चहा मिळते, रात्रीपासून रांगा लागतात, खूप चविष्ट, खूप जबरदस्त। मी पण बनवली, त्यांनी मला पाजली तर मी पण बनवली। खूप छान अशी ही चहा लागते, जबरदस्त, अगदी मोजक्या याच्यात काहीतरी वेगळं, चहाचा वेगळा प्रकार जर प्यायचा असेल तर हा नक्की करून बघायला तर पाहिजेच पाहिजे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिले बिर्याणी चहासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढे कप चहा बनवायचे आहे त्यानुसार चहा घ्यायची आहे। चहापत्ती थोडी तुम्ही कमी जास्त करू शकता, तर मी ते अर्धा चमचा चहापत्ती घातलेली आहे आणि याला थोडीशी उकळ आली की आपल्याला मसाले घालायचे आहे। तर कर्णफूल घेतलेलं आहे, दालचिनी, सोप, काळी मिरी आणि विलायची घातलेली आहे। विलायची थोडी फोडून घ्यायची किंवा कूट टाकला, त्याची पावडर टाकली तरी चालेल आणि छान मस्त उकळी येऊ द्यायची। आता हे खूप छान उकळलेलं आहे। उकळल्यानंतर गॅस बंद करून याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तोपर्यंत इकडे काय करायचं आहे, अद्रक मी कुटून घेते। यात अद्रक कुटून पडते, चहात जात नाही, आपल्याला ग्लासात टाकायचं आहे। तर अद्रक पण कुटून घेतलं आहे। आता चहा तयार करून घेऊया। चहाचं पाणी तयार झालेलं आहे, ग्लासात अद्रक टाकून घ्यायचं असं, त्यावरती मस्त असं मध टाकायचं, म्हणजे सहज टाकून घ्यायचं। तुम्हाला जसं गोड कमी जास्त पाहिजे त्यानुसार चमचा 2 चमचे तुम्ही सहज कमी जास्त करू शकता। तर मी ते 1-1 चमचा मस्त असं सहज घालून घेतलेलं आहे। खूप छान असं मस्त चव लागते, जबरदस्त भन्नाट। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आता बघा, सहज घातल्यानंतर मी त्यात पुदिन्याची पानं घातले आणि आपण जो चहा बनवलेला होता तो गाळून घेतला होता तो घातलेला आहे। त्यानंतर मस्त लिंबू पिळायचं, छान मस्त मिक्स करायचं आणि गरम गरम प्यायचं। जबरदस्त अशी ही चहा लागते, तर एक वेळा नक्की करा आणि याच व्हिडिओवर येऊन मला कमेंट करा की ही चहा तुम्ही केली तर कशी वाटली। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।